मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। या साधोनी जेवायला तुम्ही शेतात साधोनीला काय काय करता ते मला नक्की सांगा। तुमच्याकडे गुढी मांडतात की झेंडा हे पण मला नक्की सांगा। आम्ही तर दरवर्षी झेंडाच मांडतो, साडी वगैरे गुढी मांडत नाही, साडी वगैरे नेसवत नाही। मग आज गुढीपाडवा असल्यामुळे सकाळी लवकरच उठून सकाळचे सगळे कामं केले आणि स्वयंपाक घेऊन साधोनी शेतात घेऊन यायची होती, त्याच्यामुळे मग लवकर आटोपलं घरचं आणि आम्ही सगळेजण आलो शेतात। इथं मस्त मातीचे 4-5 दगडं घेतले, त्यांची पूजा केली, शेंदूर सगळं आणलं होतं, कारण तर आसऱ्याला लावायला पण शेंदूर लागतो। धूप दीप आरती वगैरे केली देवाची, गावातल्या पण देवाला घरी निवेद दिलेच होते मी। घरचं सगळं आटोपून आलो होतो। इथे नैवेद्य दाखवला। तुमच्याकडं साधोनीला स्वयंपाक शेतात नेतात का हे पण सांगा मला। आम्ही दरवर्षी शेतातच येतो जेवायला सगळेजण। इथं आरती केली आणि जमिनीला पण नैवेद्य दाखवला, आपली सुखकर्ता आरती। मग नंतर जमिनीला काही मागितलं नाही, जे पिकवलं त्याला फळ दे फक्त, बाकी काही नको। मग जमिनीला नैवेद्य दाखवला आणि झाकून घेतलं, नंतर त्याच्यावरून पाणी फिरवलं। तुम्ही पण शेतात अशीच पूजा करतात का? कोणाकोणाकडं करतात मला माहीत नाही। माझ्या माहेरी अशी पूजा वगैरे शेतात करत नव्हते, म्हणजे मी कधी गेलेच नाही शेताची पूजा वगैरे करायला। लग्न झाल्यावरच हे सगळं करायला लागले, अगोदर मला काही माहिती नव्हतं। नंतर इथे मस्त स्टार्टरला पण नैवेद्य ठेवला। हे आमच्या विहिरीवरच्या आसरा आहेत। आसऱ्याला अगोदर शेंदूर यांनी लावून घेतला होता, नंतर आसऱ्याची पण पूजा केली, नैवेद्य दाखवला आसऱ्याला पण। प्रत्येकाच्याच विहिरीजवळ आसरा असतं, आज त्यांची पण पूजा करायची असते। नंतर मग विहिरीची पूजा केली, विहिरीला पण नैवेद्य दाखवला। आणि आमची गाय शेतातच राहते, आमची गाय घरी आम्ही नेतच नाहीत। ही गीर गाय आहे, आता हिला 3 वर्ष होतात पूर्ण, माझ्या माहेरूनच दिलेली गाय आहे ही। मग तिची पण पूजा केली, नैवेद्य दाखवला। तोपर्यंत तुळशी तिला पण खूप भुका लागल्या होत्या, आज घरी नाश्त्याला वगैरे काहीच केलं नव्हतं, साधोनी शेतात जेवायला यायचं आहे म्हणून मग लवकर शेताची सगळी पूजा करून घेतली आणि नंतर आलो साधोनी जेवायला बसलो। डब्बा वगैरे बांधून आणला होता। तुमच्याकडे साधोनीला काय करते ते सांगा मला। आमच्याकडं तर वरण भात, कढी, गुळवणी, वड्याची भाजी, मस्त मी आंब्याचं लोणचं पण आणलं होतं,